अपडेट न्यूज। भ्रष्टाचार प्रकरणातील दोषी सरपंचांविरोधात ग्रामस्थ आक्रमक, फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू। राळेगाव तालुक्यातील पळसकुंड ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध होऊन पदमुक्त करण्यात आलेल्या सरपंच वनीश भोसले यांना मंत्रालयातून स्थगिती मिळाल्यानंतर पुन्हा पदावर बसवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। या पार्श्वभूमीवर सरपंचांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मधुकर शंकर तोडसाम व भगवान कवडू ताठे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। या आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे। पळसकुंड ग्रामपंचायतमध्ये मागील काही काळांपासून प्रशासकीय व आर्थिक कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर येत होत्या। सरपंच वनीश भोसले यांच्यावर बोगस ग्रामसभा घेणे, बेकायदेशीर ठराव मंजूर करणे तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले होते। या प्रकरणी तत्कालीन उपसरपंच सुभाष शिंदे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत अप्पर आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद यवतमाळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली। चौकशी अहवालात गंभीर अनियमितता आढळून आल्यानंतर अप्पर आयुक्त अमरावती यांच्यासमोर सुनावणी व युक्तिवाद झाले। अखेर 12 डिसेंबर 2025 रोजी सरपंच वनीश भोसले यांना पदावरून काढून टाकण्याचा आदेश पारित करण्यात आला। आयुक्तांच्या आदेशानंतर शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली। या सभेत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सुभाष शिंदे यांची सर्वानुमते सरपंच पदी निवड करण्यात आली होती। दरम्यान पदमुक्त करण्यात आलेल्या माजी सरपंच वनीश भोसले यांनी आयुक्तांच्या आदेशाविरोधात मंत्रालयात दाद मागितली। त्यावर मंत्रालयातून स्थगिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यांना पुन्हा सरपंचपदी राहण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा निर्णय अन्यायकारक व भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार असल्याचा आरोप करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। आज सुरू झालेल्या आमरण उपोषणात प्रशासनाने माजी सरपंचांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच आयुक्तांच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे पळसकुंड गावासह संपूर्ण राळेगाव तालुक्याचं लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.